मी प्रेरणा आहे. मी एका सीए फर्ममध्ये काम करतो. ती खूप मोठी फर्म आहे. बरेच ग्राहक आहेत. आमच्या कार्यालयाच्या 2 शाखा आहेत. दोघेही कमी अंतरावर आहेत. काही लोक कार्यालयीन कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात येत जात राहतात. असेच एकदा मी काही फाईल्स घेऊन दुसऱ्या शाखेत गेलो होतो. तिथे मला यश दिसले. आम्ही दोघांनी एकमेकांकडे वेगळ्या नजरेने पाहिले. आम्ही पहिल्यांदाच भेटलो पण तरीही मला काही वेगळं का वाटलं कळत नाही. त्या दिवशी मी काम संपवून परत आलो. त्या क्षणानंतर मी फारसा विचार केला नाही. पण त्यानंतर यश माझ्या शाखेत येऊ लागले. तो आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा येतो. पण आतापर्यंत फक्त औपचारिक स्मित आणि हाय हॅलो. बाकी डोळ्यात आहे, तो माझ्यापेक्षा लहान आहे, मी त्याचा वरिष्ठ आहे. तो माझ्यापेक्षा साधारण 2 वर्षांनी लहान आहे. एकदा त्याने फाईल आणली होती. त्याला काही शंका होत्या, पण बॉसच्या डेडलाईनमुळे मी त्याला जास्त वेळ देऊ शकलो नाही. खूप ताण होता. त्या दिवसानंतर तो बोलायला आलाच नाही. तिला वाटते की मला तिच्यात रस नाही, पण तसे नाही. माझ्याही मनात काही भावना आहेत. आणि कार्यालयात काहीतरी गळती होण्याची भीतीही आहे. मी त्याला 7 दिवसांपासून पाहिले नाही. असे दिसते की जे काही थोडे होते ते देखील संपले आहे. त्याने माझा नंबरही विचारला नाही. मी त्याचा सिनियर आहे, मग मी कसे विचारणार? त्याला विचारायचे होते. पण कदाचित मी खूप विचार करत आहे. त्याच्या मनात असं काही असेल का कुणास ठाऊक. जेव्हा तो अचानक घरी आला, माझी तब्येत बिघडली. म्हणून मी ऑफिसमधून 2 ते 3 दिवसांची रजा घेतली. घरी आराम करत होते. मी माझ्या खोलीत झोपलो. त्यामुळे माझ्या मुख्य दरवाजाची बेल वाजते. मला वाटले तो कपड्याचा माणूस आहे. मी दार उघडले तर समोर यश उभा होता. मी फाईल हातात धरली. मला धक्का बसला. मला वाटले की मी स्वप्न पाहत आहे. तो म्हणाला, "मॅडम, एक फाईल होती." सर म्हणाले, "तुम्ही एकदा बघा." एवढं महत्वाचं काम काय असा प्रश्न पडला की तो ही फाईल घेऊन घरी आला. मग मनातल्या मनात थोडं प्रसन्न वाटलं. मी फाईल हातात घेतली आणि म्हणालो, "ठीक आहे, मी बघून घेतो." फाईल घेऊनही तो तसाच उभा राहिला. मी त्याचा पाय थोडा ओढला. कारण 7 दिवस ते दिसत नव्हते. तो म्हणाला, "काही काम आहे?" तो घाईत बोलता बोलू लागला. मी त्याला हाक मारली आणि म्हणालो, "अरे ऐका, आत या, पाणी घ्या." तो म्हणाला नाही. मी म्हणालो, "प्लीज ये." तो आत आला. फाईल सोडत नव्हते. मी फाईल त्याच टेबलावर ठेवली. एकदा किचनमध्ये जाण्यापूर्वी मी ग्लासमध्ये स्वतःकडे पाहण्यासाठी किचनमध्ये गेलो. मला बरे वाटत नव्हते. म्हणून मला वाटले की कदाचित मी बघून पळून जावे. मी कॉफी आणि पाणी घेऊन टेबलावर ठेवले. तो जरा घाबरला. मी होकार दिला आणि म्हणालो, "तुला माझा पत्ता माहीत आहे का?" तो फाईल उचलून बघत होता. तो काहीसा संकोच करत म्हणाला, "हो, ऑफिसमध्ये विचारलं." त्यांनी विचारले की तू ऑफिसला का आला नाहीस? मी म्हणालो की तुझी तब्येत ठीक नाही. मग तो म्हणाला, "ठीक आहे ना. तर मी ही फाईल घेईन, तुम्ही नंतर बघू शकता." मी विचारले, "ती कोणत्या क्लायंटची फाईल आहे?" तो म्हणाला, "सरांनी दिले आहे." की नाही माहित नाही. मी म्हणालो, "ठीक आहे, मी सरांशी फोनवर बोलेन." तो घाबरला आणि म्हणाला, "नाही मॅडम, आता विचारू नका, तुम्ही व्यस्त असाल." मला जरा शंका आली कारण तो अजूनही हातात फाईल धरून होता. मी म्हटलं, "ठीक आहे, तू ठेव, मी बघून घेतो." तो म्हणाला, "नाही, तू आराम कर." असे म्हणत तो उठला. अजून शिकावेसे वाटले. फाईल सोडत नव्हते. पण मी त्याला थांबवलं आणि विचारलं, "काय लपवतोस?" माझ्या जोराच्या आवाजाने तो थोडा घाबरला.
मी म्हणालो फाईल द्या, तो म्हणाला नाही मॅडम, दरवाजा उघडून पळून गेला. मी त्याच्या हातातून फाईल घेतली आणि ती घेताच तो गेट उघडून बाहेर गेला. मी म्हणालो अहो ऐका, फाईलवर क्लायंटचे नाव नव्हते आणि जेव्हा मी ते उघडले तेव्हा मला ते दिसले. त्यात एक पत्र होते. खरं तर ते प्रेमपत्र होतं. ते पत्र तो फाईलमध्ये ठेवेल आणि आणेल असे मला कधीच वाटले नव्हते. त्यात लिहिले होते की मला तू आवडतोस. वाचून वाईट वाटले तर साहेबांकडे माझी तक्रार करू नकोस. वाचून खूप हसलो. तो कसा पळून गेला याचा अधिक विचार केला. त्याने मला तिचा नंबरही दिला. सोशल मीडियाच्या वेळी पत्राद्वारे मला प्रपोज केले जाईल, मग मी त्याच्या तोंडून ऐकले. त्याच क्षणी मी त्याला फोन केला. त्याला लगेच परत यायला सांगितले. चेहऱ्यावर हवाई उडवत तो परत आला. माझ्या समोर उभा होता. मी म्हणालो ही काय पद्धत आहे? तो सॉरी म्हणाला. पण हे खरे आहे. मला तू आवडतोस. मग माझे हृदय वितळले आणि मी तिला जास्त त्रास दिला नाही. मी म्हणालो, मला पण तू आवडतोस. पण प्रपोजलचा मार्ग अजून चांगला असू शकतो. त्याने डोके वर केले आणि माझ्याकडे पाहून हसले. आणि हो, 2 वर्षांनी जेव्हा त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा मी त्याला गुडघ्यावर बसवले.